हॅलो स्टुडंट्स, आपण आता सबस्ट्रॅक्शन ऑफ टू वेक्टर्स बघणार आहे. दोन वेक्टरची सबस्ट्रॅक्शन कशी करायची. ऍडिशन तर मला कळलेली आहे. आता त्या ट्रायंग्युलर लॉचा आपण उपयोग करून घेणार आहे आणि त्याची आपण सबस्ट्रॅक्शन करण्याचा प्रयत्न करणार आहे. बघा मी काय करतो, समजा ट्रायंग्युलर लॉ प्रमाणेच घेऊया. ओके, एक मिनिट. समजा मी असं वेक्टर घेतलाय बघा. ओके, ए बी आणि सी. हा समजा हा आपला वेक्टर ए बार असेल आणि हा वेक्टर समजा बी बार असेल. तर ऑब्विसली डायरेक्शन ए टू बी ए बार, बी टू सी बी बार असेल तर तुम्हाला हे 100% माहित असायला पाहिजे. हा ए सी बार हा काय असायला पाहिजे, ए बार प्लस बी बार असायला पाहिजे. ए सी बार हा ए बार प्लस बी बार असायला पाहिजे. बरोबर आहे का. ओके, आता हा जो वेक्टर बी बार आहे, ह्या वेक्टर बी बारचा अपोजिट वेक्टर मी खाली इकडे ड्रॉ केला. अपोजिट वेक्टर बघा, अपोजिट वेक्टर म्हणजे काय की जी मॅग्निट्यूड सेम असणार आहे. बीसी ची मॅग्निट्यूड आणि ही मॅग्निट्यूड सेम असणार आहे, पण डायरेक्शन अपोजिट असणार आहे. इन दॅट केस हा वेक्टर काय होणार आहे आपला, मायनस बी बार होणार आहे. आता हा मायनस बी बार हा बी पॉइंट आहे, मॅग्निट्यूड सेम वाला. आणि जर समजा मी हे दोघं कनेक्ट केले, ओके, तर हा जो वेक्टर तुमचा होणार आहे, हा वेक्टर कोण होणार, ए बार प्लस मायनस बी बार. बरोबर आहे का. म्हणजे वेक्टर एडी बार कॅन बी रिप्रेझेंटेड बाय ए बार प्लस मायनस बी बार, म्हणजेच ए बार मायनस बी बार. अँड दिस इज आवर रिक्वायर्ड सबस्ट्रॅक्शन ऑफ टू वेक्टर्स ए बार अँड बी बार. लक्षात आलं का. मी ग्राफिकली रिप्रेझेंट केलेला आहे. ए बार आणि बी बार हे दोन वेक्टर्स घेतले, त्यांची ऍडिशन कशी करायची हे ऑलरेडी आपल्याला माहिती होतं. ह्या बी बारचा अपोजिट वेक्टर आपण घेतला, निगेटिव्ह वेक्टर, की जे मॅग्निट्यूड सेम पण डायरेक्शन अपोजिट असणार आहे. सो इट कॅन बी रिप्रेझेंटेड बाय मायनस बी बार. And now then AD bar is nothing but equal to AB bar plus BD bar. That is nothing but A bar plus minus B bar. And that is our AD bar is A bar minus B bar. ह्या अशा पद्धतीने आपण सबस्ट्रॅक्शन करू शकतो. आता दोन वेक्टरची मल्टिप्लिकेशन कशी करायची हा पार्ट आपण थोडासा अजून बाजूला ठेवूयात. आता हे का बघा, वेक्टरचे ऍडिशन सबस्ट्रॅक्शन करत असताना जस्ट आपण ऍड किंवा जस्ट सबट्रॅक्ट करतोय. मल्टिप्लिकेशन करत असताना प्रत्येक टर्म आपल्याला मल्टिप्लाय करायचं असतं. त्यामुळं मग वेक्टरचे मल्टिप्लिकेशन ही काय होईल, जसं की दोन वेक्टरची ऍडिशन किंवा सबस्ट्रॅक्शन केली की नवीन जो रिझल्टंट वेक्टर मिळतो हा 100% वेक्टरच असतो. लक्षात घ्या, ऍडिशन और सबस्ट्रॅक्शन ऑफ टू वेक्टर्स इज वन्स अगेन अ न्यू फॉर्म ऑफ वेक्टर. पण ज्यावेळी दोन वेक्टरचे आपण मल्टिप्लिकेशन करू त्यावेळी मात्र आपल्याला तो वेक्टरच मिळेल असं सांगता येणार नाहीये, तो स्केलर पण होऊन जाईल. कळते का. आता तो का होईल, कसा होईल आणि मग ऍक्च्युअली वेक्टरचा प्रोडक्ट कसा करायचा हा आपण पार्ट नंतर बघूया. ठीक आहे. आता आपण जो काही वेक्टर आतापर्यंत शिकलेला आहे ऍडिशन सबस्ट्रॅक्शन पर्यंत, ह्या वेक्टर्सला आपल्याला एका 3 डायमेन्शनल जॉमेट्रीच्या फॉर्मॅटमध्ये कसा रिप्रेझेंट करायचा ह्यावरती आता आपण फोकस करूया. ओके, एक इंटरेस्टिंग एक्झाम्पल डिस्प्ले केलेला आहे मी. डिपेंड्स ऑन द डायरेक्शन ओनली. फक्त डायरेक्शनवर डिपेंड असलेलं एक्झाम्पल आहे ते बघूयात आणि आपण पुढे आणखी मॅथमॅटिकल कन्सेप्टवरती फोकस आता आपण जास्त करूया. इन क्वाड्रिलॅटरल PQRS. PQRS हा क्वाड्रिलॅटरल दिलेला आहे, दिसतोय, ग्राफिकल रिप्रेझेंटेशन केलेलं आहे की ज्यामध्ये मी हे त्यांचे डायगोनल्स कनेक्ट केलेले आहेत. फाइंड रिझल्टंट वेक्टर. कोणाचे रिझल्टंट वेक्टर फाइंड करायचे आहेत, बाय गिव्हन डाटा. आता ह्यामध्ये आपण जो ऍडिशन लॉ वगैरे शिकलेला आहे तो बघायचा आहे. बघा QR बार सांगितलेला आहे. QR बार, आता ज्यावरती त्यांनी QR बार लिहिलेले आहे त्यावरती आता तुम्हाला हे वेगळं सांगायची गरज नाहीये की डायरेक्शन इज फ्रॉम Q टू R. Q टू R अशी डायरेक्शन आहे, एरो असं आहे का नाही. QR बार आणि RS बार. बघा आता मी बोर्ड दाखवतो. QR बार प्लस RS बार. लगेच तुम्ही म्हणाल हा कोण असणार आहे, QS असणार आहे का SQ असणार आहे. बघा एरो आपला असा येणार आहे, त्यामुळे हा एरो असा गेल्यामुळं Q पासून असाच एरो जाणार आहे, म्हणजे हा काय असणार आहे, QS बार असणार आहे. सो दिस कॅन बी रिप्रेझेंटेड बाय QS बार. आलं का लक्षात. ओके, बघा QR बार RS बार इज नथिंग बट QS. अरे सिंपल आहे ना. ओके, PQ बार. बघा एरो कसा गेला, PQ बार प्लस QR बार. QR बारचा एरो आपण ऑलरेडी दाखवलाय. आता आपल्याला माहिती आहे PQ बार प्लस QR बार हा ट्रायंग्युलरला हा कनेक्ट केला की हा जो होणार आहे तो कोण होणार आहे, PR बार. म्हणजे बाय युजिंग ट्रायंग्युलर लॉ ऑफ वेक्टर एडिशन वी कॅन से दॅट PQ बार प्लस QR बार इज नथिंग बट PR बार.
म्हणजे इथं मी लिहिणार आहे काय पी आर बार. सो एकदम सिंपल होतं, लक्षात आलं का? अजून एक दोन एक्झाम्पल याची डेप्थ वाली घेऊयात. ओके बघा आता काय दिलेलं आहे पीएस बार. बघा एरो बदलत आहे. पीएस बार म्हणजे असा आहे एस आर बार आणि आर क्यू बार. बरोबर आहे का? बघा पीएस एस आर आर क्यू. आता एक गोष्ट क्लिअर आहे यामध्ये, मी इथं काय करतो बघा पीएस बार प्लस एस आर बारला ब्रॅकेट टाकतो आणि प्लस आर क्यू बार तसाच ठेवतो. बघा आता लक्ष द्या पीएस बार प्लस एस आर बार हा कोण लिहू शकतो रे आपण बाय ट्रायंग्युलर लॉ ऑफ वेक्टर एडिशन, राईट? पी आर बार लिहू शकतो. हा आपण लिहू शकतो पी आर बार प्लस आर क्यू बार पुढचा आहे तसंच. हे कशावर लिहिलंय आपण? ही आपण लिहिलेलं आहे बाय ट्रायंगल ऍडिशन, ट्रायंगल लॉ ऑफ वेक्टर ऍडिशन. आलं का लक्षात? आता पुढे बघा पी आर बार. आता पी आर बार बघा हा पी आर बार प्लस आर क्यू बार आर कडून क्यू कडं पी आर बार प्लस आर क्यू बार. वन्स अगेन बाय ट्रायंगल लॉ हा काय होणार आहे पी क्यू बार. सो दिस इज फायनली पी क्यू बार. सो आवर रिझल्टंट वेक्टर इज पी क्यू बार. आलं का लक्षात? ओके. सिमिलरली अजून एक तुमच्या बुक मध्ये आहे थोडंसं सबस्ट्रॅक्शनचं घेऊया. बघा फोर्थ वन एक्झाम्पल मी घेतोय. तुमचं एक्झाम्पल असं आहे बघा क्यू आर बार मायनस एस आर बार मायनस पीएस बार. ओके आता मला सबस्ट्रॅक्शन निगेटिव्हिटी आपल्या डोक्यात ठेवायचीच नाहीये. मग मी काय करतो निगेटिव्हला आधी पॉझिटिव्ह करून टाकतो. आता निगेटिव्हला पॉझिटिव्ह कसं करणार? बघा पी क्यू बार ला मायनस क्यू पी बार लिहिला. बरोबर आहे का? मी डायरेक्शन फक्त चेंज केली ना. लक्षात आलं का? म्हणजे मायनस क्यू पी बारला मी पी क्यू बार लिहायचं असेल तर मायनस बाहेर काढायला पाहिजे. मग मी इथं फक्त एक काम करतो. काय काम करतो? बघा क्यू आर बार आणि एस आर बार आहे ना त्यामध्ये मी असं करतो. हे बघा क्यू आर बार मायनस आर एस बार आणि हा मायनस पी एस बार आहे तसाच. बघा मी काय केलं क्यू आर बार आहे तसाच, हा मायनस आहे तसाच. एस आर बार म्हणजेच मायनस आर एस बार. निगेटिव्ह वेक्टर मॅग्निट्यूड सेम डायरेक्शन अपोजिट. आता हा मायनस मायनस प्लस होऊन जाईल म्हणजे क्यू आर बार मायनस मायनस प्लस आर एस बार आणि मायनस पी एस बार. आता क्यू आर बार आर एस क्यू आर एस काय होणार क्यू एस. व्हेरी गुड. म्हणजे हा होणार आहे क्यू एस बार. हा काय होणार आहे क्यू एस बार मायनस पीएस बार. आता हा मायनस घालून टाकण्यासाठी पुन्हा ब्रॅकेट टाकला क्यूएस बार ह्या दोघांचं बाय लॉ ट्रायंगुलर लॉ ऑफ वेक्टर एडिशन. हा मायनस आहे तसाच. पीएस बारला मी काय केला मायनस एस पी बार. बरोबर आहे का? निगेटिव्ह वेक्टर. मग आता काय झाला क्यूएस बार मायनस मायनस प्लस एस पी बार. फायदा काय झाला बघूया. क्यूएस बार आणि एस पी बार QSP म्हणजे काय QP. व्हेरी गुड. सो दिस बिकम्स QP बार. So answer for resultant vector for this one is QP bar or we can write this as minus PQ bar. काय minus PQ bar. लक्षात आलं? So simple example होतं. Just depends on the direction of vectors. ओके नेक्स्ट कन्सेप्ट आपल्याला पोझिशन वेक्टर. चला डायरेक्शनचं क्लिअर झालेलं आहे. आता आपण प्रोसीड जाऊ पुढच्या स्टेपला जाऊ वेक्टर चॅप्टर मध्ये. इंटरेस्टिंग आहे ना चॅप्टर मध्ये? इंटरेस्टिंगच आहे. सोपा आहे चॅप्टर. फक्त तुम्हाला कन्सेप्ट क्लिअर होत गेला पाहिजे. आणि आता आपण पुढे जे एक्झाम्पल्स सोडवणार आहे ते तुमच्या लक्षात येईल की आपण ज्या डेफिनेशन्स बघितल्या त्याचं युटिलायझेशन आपण जास्त करतोय. ठीक. पुढे बघायचे आपल्याला पोझिशन वेक्टर. त्याच्या आधी आपण वेक्टर इन 2 डायमेन्शन्स. वेक्टर एखादा 2 डायमेन्शन्स मध्ये आपण रिप्रेझेंट करत असताना एक्स वाय प्लेन आपण कन्सिडर केली तर तो कसा रिप्रेझेंट करतोय हे आपण बघणार आहे. बघा 2 डायमेन्शनल प्लेन आपण ड्रॉ केली. ओरिजिन आणि हा आपल्याला ऑलरेडी माहिती आहे. हा एक्स एक्सिस आणि हा वाय एक्सिस असतो. इथं 1 आणि इथं 1. हा युनिट वेक्टर जो आहे इथपर्यंतचा हा युनिट वेक्टर. अलाव युनिट वेक्टर एक्स ऍक्सिसचा त्याला आपण आय कॅब न रिप्रेझेंट करूयात. नोटेशन. आणि हा जर पॉइंट असेल एम ह्या पॉइंटचे कोऑर्डिनेट्स काय असणार आहेत 1,0. बरोबर आहे का नाही? हा तर हा पॉइंट वाय ऍक्सिस वर लाईज करतोय. हे पण डिस्टन्स 1च आहे. हा सुद्धा एक वेक्टर होणार आहे. हा एक युनिट वेक्टर आहे अलॉंग वाय ऍक्सिस की ज्याला आपण जे कॅब म्हणूयात.
हा पॉइंट आपण एन म्हणूयात, ह्या पॉइंटचे कोऑर्डिनेट्स असणार आहेत 0,1. बरोबर आहे का? आणि मग नंतर आपण व्हेक्टर लिहिणार आहे, कोणता माहिती आहे का? ओएम बार. व्हेक्टर ओएम बार इज युनिट व्हेक्टर रिप्रेझेंटेड बाय आय कॅप. लक्षात आलं का? ओके, आय कॅप पॉइंट काय आहे? 1,0. आणि ओएन बार हा एक व्हेक्टर आहे की ज्याला आपण रिप्रेझेंट करणार आहे जे कॅप. आणि मग आता आपण याचे डेफिनेशन करणार आहे, द व्हेक्टर हुज इनिशियल पॉइंट इज ऍट ओरिजिन. इनिशियल पॉइंट इज ऍट ओरिजिन इज कॉल्ड एज ए पोझिशन वेक्टर. आणि युनिट वेक्टर म्हणजे मॅग्निट्यूड 1 असणार आहे. आणि मग नंतर बघा, आपण हा जो रिप्रेझेंट करणारा ओएम बार आणि ओएन बार आपण रिप्रेझेंट केलेला आहे. आता आपल्याला कंबाईन मध्ये रिप्रेझेंट करायचा आहे. ओएन आणि ओएम ला कंटेन करणारा हा जो पॉइंट आहे, समजा पॉइंट पी, हा पॉइंट पी असणार आहे. समजा त्या पॉइंट पी चे कोऑर्डिनेट्स आहेत म्हणजे पी कुठला घेऊया, तिथं त्याने घेतलेला आपण पुस्तकात घेतलाय तोच पी घेऊया. 3,4 हा पॉइंट घेतलेला आहे. मग पुढे घेऊन जाईल आपला पॉइंट हा इथं. समजा 3,4 हा पॉइंट असेल पी. मग हा पॉइंट पी, एनी पॉइंट पी लाईज ऑन 2D. हा कुठं आपण डिस्कस करतोय? 2 डायमेन्शनल प्लेन मध्ये. तर ह्या केसमध्ये आपण ह्याला रिप्रेझेंट करत असताना काय करणार आहे बघा, इथून परपेंडिक्युलर टाकला तर हे डिस्टन्स किती असणार आहे? हे डिस्टन्स मॅग्निट्यूड किती असणार आहे? ऑब्व्हियसली 3 असणार आहे. अलॉंग द युनिट वेक्टर आय कॅप, तो 3 आय कॅप ने रिप्रेझेंट करणार आहे आपण. ओके, आणि इथं परपेंडिक्युलर नंतर हे डिस्टन्स असणार आहे, ऑब्व्हियसली किती असणार आहे? हे 4 असणार आहे. अलॉंग वाय ऍक्सिस युनिट वेक्टर जे कॅप ते 4 जे कॅप ने रिप्रेझेंट करणार आहे. आणि मग हा जो आपण वेक्टर कनेक्ट करणार आहे पॉइंटला फ्रॉम पोझिशन वेक्टर, बिकॉज इट्स इनिशियल पॉइंट इज ऍट ओरिजिन. आणि मग हा आपला जो वेक्टर होणार आहे कोण? ओपी बार. सो दॅट वेक्टर कॅन बी रिप्रेझेंटेड ऍज 3 आय कॅप प्लस 4 जे कॅप. अलग लक्षात. सो दिस इज रिप्रेझेंटेशन ऑफ वेक्टर इन 2D. मग आता काय तेव्हा संपला विषय. समजा मी एखादा पॉइंट घेतला असेल बघा 7,9. समजा हा पॉइंट आहे एम झालेला आहे, एन झालेला आहे म्हणून हा पॉइंट आहे समजा ए. तर मी आता डायरेक्ट पॉइंटला उचलून व्हेक्टरच्या रिप्रेझेंटेशन मध्ये लिहू शकतो. कळतंय का? त्याच्या पाठीमागचा इतिहास, हिस्ट्री काय माहित नसतं तरी आता एक गोष्ट लक्षात ठेवा, ए हा पॉइंट दिलाय 7,9, तर इट्स पोझिशन वेक्टर ओए बार अँड विच इज नथिंग बट बघा 7,9 एक्स वाय म्हणजे काय? 7 आय कॅप प्लस 9 जे कॅप. आय कॅप इज युनिट वेक्टर अलॉंग एक्स ऍक्सिस अँड जे कॅप इज युनिट वेक्टर अलॉंग वाय ऍक्सिस. लक्षात आलं का? अँड दिस वेक्टर ओए बार इट इज ऑल्सो रिप्रेझेंटेड बाय जस्ट अ स्मॉल लेटर ए बार. मग आता आणखीन एक गोष्ट लक्षात ठेवा, व्हेनेवर आवर वेक्टर्स आर रिप्रेझेंटेड बाय स्मॉल लेटर्स ए बार, बी बार, सी बार, डी बार. Okay, then they can be represented by OA bar, they can be represented by OB bar. Okay, त्यांना आपण पोझिशन वेक्टरच्या फॉर्मॅट मध्ये लिहू शकतो. So suppose B is another point having the coordinate -3,4. So from this one we can represent the vector OB bar, which can be also represented by small b bar, and this is nothing but -3 I शाबास प्लस 4 j cap. व्हेरी गुड. आता तुमच्या लक्षात आलेलं आहे. म्हणजे 2D मध्ये आता कुठलाही पॉईंट तुम्हाला देऊ द्या. समजा मी C हा पॉईंट घेतलेला आहे, सी आपण घेतला. समजा त्याचे कोऑर्डिनेट्स आहेत 9, -4. सो वी कॅन रिप्रेझेंट इट बाय पोझिशन वेक्टर काय? ओसी बार, विच ऑल्सो रिप्रेझेंटेड बाय स्मॉल सी बार अँड विच इज नथिंग बट काय? 9 आय कॅप प्लस आणि -4 जे कॅप, म्हणजेच 9 आय कॅप -4 जे कॅप. ह्या अशा पद्धतीने आपण 2D मध्ये रिप्रेझेंट करू शकतो. मग सिमिलरली जसं मी इथं 2D मध्ये रिप्रेझेंट करतोय तसं मला आता एखाद्या पॉइंट जो 3D मध्ये असेल त्याला वेक्टरच्या फॉर्मॅट मध्ये कसं कन्वर्ट करायचं हे बघूयात. ओके, आता ही इंटरेस्टिंग कन्सेप्ट आहे बघा. 3 डायमेन्शनल कोऑर्डिनेट सिस्टीम ऑलरेडी तुम्हाला माहिती आहे. आपल्या रूमचा तुम्ही कोपरा जर बघितला तर तो कोपऱ्यातली भिंतीचा एक कोपरा असतो, तो एक्स ऍक्सिस वरती असा गेला त्याला वाय ऍक्सिस आणि पलीकडे तिकडे गेला असणार त्याला झेड ऍक्सिस आपण असं म्हणू शकतो. बघा आता 3 डायमेन्शनल जॉमेट्री मध्ये आपण पॉइंट रिप्रेझेंट करत असताना एक्स वाय झेडच्या भाषेमध्ये रिप्रेझेंट करणार. एक्स वाय आपल्याला माहिती आहे, एक्स वाय आपण एखादा पॉइंट 2 डायमेन्शन मध्ये ही मिस करा, ही नाहीच असं गृहीत धरा. तर आपण इथं पॉइंट असतं इथं परपेंडिक्युलर इथं परपेंडिक्युलर असं केलं असतं. हा पॉइंट दिसताना तुम्हाला वायझेड प्लेन मध्ये आहे असं दिसतोय, मात्र तो पॉइंट हा वायझेड प्लेन मध्ये नाहीये. म्हणजे 3D ची कन्सेप्ट तुम्हाला आधी सगळ्यात महत्त्वाचं लक्षात आलं पाहिजे. ओके, दिस इज 3D. लक्षात येते का? ही 3D आहे. ओके, वेगळा अजून एक पेन घेतो मी. हे 3D आहे.
तुम्ही म्हणाल सर वाय आणि झेड मध्ये 90 डिग्रीचा अँगल झालेला आहे, वाय आणि एक्स मध्ये आणि झेड आणि एक्स मध्ये हा 90 डिग्री अँगल नाहीये, पण तसं नाहीये, माझा हा असा आहे, हा एक्स ऍक्सिस असा आहे, म्हणजे साधारणतः हे असं रिप्रेझेंटेशन आहे बघा. ओके, लक्षात घ्या, तुम्ही कसंही फिरवा. लक्षात आलं? ओके, समजा असं रिप्रेझेंट केल्यानंतर समजा हा माझा एक्स ऍक्सिस आहे, हा वाय ऍक्सिस आहे आणि हा झेड ऍक्सिस आहे. लक्षात आलं का? ही 3D आहे बघा. हा अँगल 90 डिग्री आहे, हा अँगल 90 डिग्री आहे आणि ह्या दोघातला अँगल परत असा केला की बघा लक्षात येते 90 डिग्री आहे. लक्षात येते? ओके, सो दिस इज आवर रिक्वायर्ड 3D. मग ह्या 3D मध्ये माझा जो पॉइंट P दिलेला आहे की नाही, हॅव्हिंग कोऑर्डिनेट एक्स वाय झेड, हा पॉइंट काय एखाद्या प्लेन मध्ये नाहीये. हे जी प्लेन कशी असणार आहे बघा, ब्लॅक अँड रेड ची प्लेन ही आहे, बरोबर आहे का? रेड आणि ब्ल्यू ची प्लेन अशी आहे खाली आणि ब्ल्यू आणि ब्लॅक ची प्लेन ही अशी आहे. लक्षात आलं? ओके, मग ह्या 3 प्लेन्स झाल्या है का नाही, ह्या 3 प्लेन झाल्या. ही ते एक झाकलेली दिसते, ही झाकलेली इमेजिन करा, ही एक खाली कशी पॅक असलेली आणि ही एक अशी असणार आहे. आणि माझा जो पॉइंट P हॅव्हिंग कोऑर्डिनेट एक्स वाय झेड आहे तो पॉइंट असा आहे इथं. लक्षात आले का? सो दिस इज द ब्युटी ऑफ 3D. ओके, मग हा पॉइंट जो आहे हॅव्हिंग कोऑर्डिनेट एक्स वाय झेड, हा पॉइंट आपल्याला आता वेक्टरच्या फॉर्मॅट मध्ये कन्व्हर्ट करायचा आहे. आता तो मी कसा करतोय बघा. ऑलरेडी मी काही गोष्टी डिस्कस करणार आहे, त्या कोणत्या? तर हा ओरिजिन आहे. सपोज आय कॅप इज द युनिट अलॉंग एक्स ऍक्सिस, जे कॅप इज द युनिट अलॉंग वाय and k cap is the unit along z axis respectively. And similar to two-dimensional geometry, we can represent the point P in the vector form as a position vector. Position vector च्या भाषेमध्ये आपण लिहू शकतो. And it can be represented by OP bar or just a small p bar, and that is nothing but equal to x with unit vector along x axis I cap becomes x I cap plus y with position vector along y axis j cap becomes y j cap, and similarly z k cap. So this is nothing but the representation of position vector in I cap, j cap, k cap. So आता 3D मध्ये कोणताही पॉइंट दिला असेल तर त्याला आपल्याला पोझिशन वेक्टरच्या भाषेमध्ये कन्वर्ट करता येईल. कोणताही पॉइंट पोझिशन वेक्टर म्हणजे इनिशियल पॉइंट इज ॲट ओरिजिन असं आपण रिप्रेझेंट करू शकतो. लक्षात आलंय का? ओके, मग जर समजा मी एखादा पॉइंट असा लिहिला असेल बघा, तुम्हाला बुक मध्ये एकदम सिंपल आणि भारी एक्झाम्पल दिलेले आहे. समजा तुम्हाला असा वेक्टर दिला असेल काय, 3i कॅप. मग 3i कॅप हा वेक्टर कुठे असणार आहे? OX च्या वरती असणार आहे, अलॉंग OX, बरोबर आहे का? 3i कॅप इज द वेक्टर अलॉंग x ऍक्सिस आणि त्याचे मॅग्निट्यूड किती असणार आहे? ऑब्विसली 3 असणार आहे, बरोबर आहे का? -4j कॅप हा अलॉंग कुठे असणार आहे? अलॉंग y ऍक्सिस OX आणि -4 ची मॅग्निट्यूड किती असणार आहे? 4. बघा निगेटिव्ह घेत नाही, मॅग्निट्यूड इज ऑलवेज पॉझिटिव्ह ना, आपण लेंथ म्हणतोय तिला. ओके, आणि समजा म्हणजे हा वेक्टर आणि ही जी मॅग्निट्यूड आहे हा कुठे आहे? अलॉंग OX, हा कुठे आहे? अलॉंग OY. मॅग्निट्यूड किती? 3, 4. आलं लक्षात? मग आता कुठलाही पॉइंट दिला, समजा मी एक पॉइंट घेतो A हॅव्हिंग द कोऑर्डिनेट 2, 4, 5. तर ह्या पॉइंटचा आपण पोझिशन वेक्टर लिहू शकतो OA बार. इट कॅन बी रिप्रेझेंटेड बाय स्मॉल a बार अँड दिस इज नथिंग बट, हा बोला काय, 2i कॅप प्लस 4j कॅप प्लस 5k कॅप. आलं का लक्षात? म्हणजे आपण वेक्टर फॉर्मच्या भाषेत रिप्रेझेंट केला. सेकंड एक्झाम्पल आपण घेऊया. समजा B हा पॉइंट दिलेला आहे -4, 0, 7. तर आपण याला आपण कसं लिहू शकतो? OB बार और जस्ट अ स्मॉल b बार, and it is nothing but हा -4i cap plus 0j cap plus 7k cap. So it can also be represented as -4i cap, 0 लिहायची गरज नाही, प्लस 7k cap. आलं का लक्षात? चला थर्ड वन, अजून एक पॉइंट घेतो. समजा C च्या ऐवजी D घेऊयात आपण. समजा D हा पॉइंट घेतला असेल -9, 4 आणि -2. तर ह्या पॉइंटला आपण रिप्रेझेंट करत असताना OD बार also represented by small d bar and is nothing but -9i cap plus 4j cap minus 2k cap. पण जर समजा एखादा तुम्हाला वेक्टर दिला असेल, पोझिशन वेक्टर दिला असेल, OE बार इज इक्वल टू स्मॉल e बार इज इक्वल टू, समजा एक वेक्टर दिलाय तुम्हाला, काय बघा दिलाय 3i cap minus 5j cap plus 8k cap. तर याच्यावरनं आपण पॉइंट E चे कोऑर्डिनेट्स लिहू शकतो.
सो व्हॉट आर द कोऑर्डिनेट्स ऑफ पॉइंट ई? 3 minus pi 8, 3 minus pi 8. आलं लक्षात? विथ साइन घ्यायचे आहे. 3 minus pi 8. सो दीज आर द कोऑर्डिनेट्स ऑफ पॉइंट ई. आपण कशावरून फाइंड केले? पोझिशन वेक्टर वरनं. ऑब्झर्व करा, सिंपल होतं, टेक्निक फक्त आलं पाहिजे तुम्हाला इथं. ओके, मग आता ह्या धर्तीवर एक सिंपल एक्झाम्पल आपण आता डिस्कस करायला घेतलेला आहे. तुम्हाला बरोबर ते एक्झाम्पल दिसतंय बघा. एक्झाम्पल आहे पी हा पॉइंट दिलेला आहे 1 4 2. हा एक स्पेस मधला पॉइंट आहे. तर आपल्याला काय फाइंड करायचे आहे? तर पहिली गोष्ट ओपी बार फाइंड करायची आहे आणि नंतर मॅग्निट्यूड ऑफ दॅट वेक्टर ऑल्सो फाइंड करायचे आहे. मग आपण थोडक्यात सुरुवात कशी करताना करणार आहे? तर गिवन आपल्याला काय दिलेलं आहे? पी हा पॉइंट दिलेला आहे 1 4 2. तर डायरेक्टच आपण फर्स्ट सोडू शकतो. ओपी बार इज नथिंग बट इक्वल टू स्मॉल पी बार पण आपण रिप्रेझेंट करू शकतो. आता तो कसा असणार आहे? तर आपल्याला माहित आहे युनिट वेक्टर अलॉंग एक्स एक्सिस कोण असतो? आय कॅप. अलॉंग वाय एक्सिस जे कॅप आणि अलॉंग झेड एक्सिस के कॅप. मग आय कॅप जे कॅप के कॅपच्या भाषेमध्ये आपण ज्यावेळी लिहिणार आहे त्याला पोझिशन वेक्टरच्या भाषेमध्ये सो 1 आय कॅप म्हणजे आय कॅप प्लस 4 जे कॅप प्लस 2 के कॅप. विषय संपला की ओपी बारचा. आता सेकंड आपल्याला कोण फाइंड करायचं आहे? मॅग्निट्यूड ऑफ ओपी बार. आता मॅग्निट्यूड ऑफ ओपी बार म्हणजे काय असतं? लेंथ ओपी आहे का नाही. आता लेंथ ओपीच्या बाबतीमध्ये काय विषय होईल बघा. ही 3D मध्ये आहे का नाही? असू दे 3D मध्ये, मला काय फरक पडत नाही. माझा हा पॉइंट आहे पी की ज्याचे कोऑर्डिनेट्स आहेत 1 4 2. ओके, मी अंदाजे घेतलाय कुठेही. आणि हा आपला वेक्टर तो तयार होतोय. तो कोणता वेक्टर? ओपी बार आहे का नाही, हा वेक्टर. आता ओपी बार आपण रिप्रेझेंट केला आय कॅप प्लस 4 जे कॅप प्लस 2 के कॅप. तिथं काही प्रॉब्लेम नाही. आता मॅग्निट्यूड ऑफ ओपी बार म्हणजे लेंथ ओपी. ओपी ची लेंथ फाइंड करताना व्हॉट आर द कोऑर्डिनेट्स ऑफ पॉइंट ओ? 0 0 0. आणि मग आपल्याला माहित आहे ओरिजिन जर असेल तर इन दॅट केस पी या पॉइंटचे जर कोऑर्डिनेट एक्स वाय झेड असतील तर इन दॅट केस आपण ओपी बार रिप्रेझेंट करत असताना तो कसा लिहू शकतो? मॉड ऑफ ओपी बार कसा? राईट, एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर प्लस आता 3D आहे म्हणून तो प्लस झेड स्क्वेअर ऍड होईल. मग सिमिलरली मॉड ऑफ ओपी बार इज नथिंग बट इक्वल टू रूट ऑफ काय येणार सांगा? 1 स्क्वेअर प्लस 4 स्क्वेअर प्लस 2 स्क्वेअर. सो दॅट इज नथिंग बट इक्वल टू 1 चा स्क्वेअर 1, 4 चा स्क्वेअर 16, 2 चा स्क्वेअर 4 म्हणजे हा झाला रूट ऑफ 21. सो मॅग्निट्यूड ऑफ ओपी बार इज रूट 21 and OP bar is nothing but I cap plus 4j cap plus 2k cap. सिंपल एक्झाम्पल होतं बघा. म्हणजे तुमच्या लक्षात आता आलं असेल की स्पेस मध्ये लाईज करणारा कोणताही पॉइंट आपण पोझिशन वेक्टरच्या भाषेमध्ये आय कॅप जे कॅप के कॅपच्या लिनियर कॉम्बिनेशन मध्ये कसा लिहायचा. दुसरी गोष्ट त्याचा मॅग्निट्यूड कसा फाइंड करायचा. सिंपल आहे. मॅग्निट्यूड म्हणजे लेंथ असते आणि ज्यावेळी आपण त्याचा पोझिशन वेक्टर रिप्रेझेंट करणार त्याचा अर्थ असा होतो पोझिशन म्हणजे त्याचा इनिशियल पॉइंट ओरिजिनला आहे आणि ज्यावेळी आपला पॉइंट ओरिजिनला असेल त्यावेळी बाय युझिंग डिस्टन्स फॉर्म्युला स्ट्रेट लाईन मध्ये आपला ही कन्सेप्ट परफेक्टच आहे की ह्या दोन पॉइंट मधलं डिस्टन्स ही जस्ट एक्स स्क्वेअर रूट ऑफ एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर प्लस झेड स्क्वेअर. समजा हा पॉइंट वेगळा असतात तर मग त्या केसमध्ये आपला डिस्टन्स फॉर्म्युला x2 x1 रूट मधला x2 x1 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस y2 y1 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस z2 z1 ब्रॅकेट स्क्वेअर असा इम्प्लिमेंट करावा लागला असता कारण की मॅग्निट्यूड म्हणजेच लेंथ असते. आता मग त्याची डिटेल एक्झाम्पल्स आणि ह्यातले डेप्थ मधली ब्युटी घेऊन आपण नेक्स्ट लेक्चरला भेटूया. ओके, मग हा डाटा तुम्हाला अतिशय चांगल्या पद्धतीने कळला असेलच. सिंपल आहे की ज्यामध्ये आपण कोणताही पॉइंट आता पोझिशन वेक्टरच्या भाषेमध्ये रिप्रेझेंट करू शकतो.